आणि रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर शिवसेनेतर्फे देण्यात आली होती। याची खिल्ली उडवली होती त्याला रामदास आठवलेंनी काल तोडीस तोड उत्तर दिलंय। पाहूयात नेमकं राज ठाकरे काय म्हणाले आणि आठवलेंनी काय प्रत्युत्तर दिलं। गेले 15-20 दिवस काही नाही, महिनाभर काही नाही महाराष्ट्रात। ना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय, ना सिंचन घोटाळ्याचा विषय, ना भ्रष्टाचाराचा विषय, ना खड्ड्यांचा विषय, ना कोसला विषय। एकच विषय, मी 15 देतो, तू 20 दे, तू 7 दे, मी 8 देतो। मग त्याला कोणी घ्यायचा, मग ह्याला कोणी उरावर घ्यायचा। रामदास आठवलेंना म्हणे उपमुख्यमंत्री पद देतो। अहो घरचेही त्यांचे हसले असतील करून। नशी चक्कर येऊन कोसळले नाही खाली ते। त्याला इतकी वर्ष काम करून स्वतःची निशाणी नाही मिळवता आली। उपमुख्यमंत्री ऑफर देताना तरी काय वाटतं की नाही, चला काय पंखा विकताय काय। राज ठाकरेंनी जरी माझी खिल्ली उडवलेली असली तरी मी सुद्धा त्यांची खिल्ली उडवू शकतो, परंतु मला खिल्ली उडवायची सवय नाही। कारण माझ्याकडे खिल्ली ऐवजी माझ्याकडे किल्ली असते, म्हणजे किल्ली असते। तर आता राज ठाकरे ज्या वेळेला म्हणाले होते की मी मुख्यमंत्री होणार आहे, माझ्या हातामध्ये सत्ता द्या, मी सगळं सोनं करतो। तुम्हाला नाशिकमध्ये सत्ता दिली आणि सोन्याचा कोळसा करून टाकला तुम्ही तिथे, तर तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतरही तुम्ही काय करू शकता हे नाशिककरांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, तर तुम्ही पण राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची त्यांची इच्छा असेल तर ते मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काय म्हणणं नाही। लोकशाहीमध्ये कुणी मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मग जर कुणी मुख्यमंत्री होऊ शकतो, मग राज ठाकरे होणार असतील तर मी का डेप्युटी मुख्यमंत्री होऊ नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।